हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेतील गोंधळानंतर विधान परिषदेत शिवीगाळ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात सभागृहात त्यांनी एकमेकांना दिल्या शिव्या। दानवेंनी माफी मागून राजीनामा द्यावा, भाजपा आक्रमक, विरोधी पक्षनेता आई बहिणीवर शिव्या देतो, अंबादास दानवेंना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू न देण्याचा इशारा। कोणीतरी बोट उचललं तर बोट तोडून टाकण्याची माझ्यात हिंमत, माझ्यावर 75 केसेस, यांनी मला हिंदुत्व शिकवू नये, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजप नेत्यांवर निशाणा। मातोश्रीच्या कॉर्नरवर जाऊनही उत्तर देण्याची आमच्यात हिंमत, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना प्रत्युत्तर। स्वतःला हिंदू समजणारे हिंसा पसरवतात, तुम्ही हिंदू नाहीत, भाजपकडे इशारा करत राहुल गांधींचं वक्तव्य। लोकसभेत गोंधळ, याच मुद्द्यावरून परिषदेत लाड आणि दानवेंची एकमेकांना शिवीगाळ। सर्व हिंदूंना हिंसक म्हणणं चुकीचं, राहुल गांधींनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी, भाजपा आक्रमक। मुंबईत ठाकरे गटाचे दोन्ही शिल्लेदार विजयी, पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघात जमो अभ्यंकर यांचा विजय, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपच्या निरंजन डावखरेंना यश, काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव। नाशिक शिक्षक मतदारसंघात काटेकी टक्कर, पहिल्या फेरीत महायुतीचे किशोर दराडे 1775 मतांनी आघाडीवर, थोड्याच वेळात अधिकृत निकाल। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावं जाहीर, पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोतांना विधान परिषदेची उमेदवारी। विधान परिषदेसाठी परिणय फुके आणि योगेश वेळेकरांना उमेदवारी, अमित गोरखेंनाही भाजपकडून उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेची उमेदवारी, मिलिंद नार्वेकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, प्रज्ञा सातव काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी। वटसावित्रीच्या पूजेवरून संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, मनोहर भिडे बास करा किडे, काँग्रेस पदाधिकारी संगीता तिवारींचा हल्लाबोल, तर संभाजी भिडेंच्या मिशा कापू, सोलापुरातील महिला संघटनेचा इशारा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तलाठी कार्यालय फुल, योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी। दुधासाठी 30 रुपये दर उत्पादकांना लागू होणार, 5 रुपये शासनाचं अनुदान असणार, दूध उत्पादनाबाबत महसूल मंत्री विखेंच्या बैठकीत चर्चा। मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा रखडण्याची शक्यता, आयोगाला प्रतिवादी बनवा, मुंबई हायकोर्टात नवीन अर्ज दाखल, ज्येष्ठ वकील सुभाष झा यांनी केलेल्या अंतरिम अर्जावर हायकोर्टात उद्या सुनावणी। लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेतील 5 मृतदेह सापडले तर 5 जणांना बाहेर काढण्यात यश, एकाच कुटुंबातील 10 जण वाहून गेल्याची घटना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।